रमाई, मला तुझी अगदी कमाल वाटते हा. म्हणजे बघ ना, तू डोळे बांधून पायाने मारलेली गाठ आम्ही स्वतः डोळे उघडे ठेवून हाताने सुद्धा सोडवू शकत नाही. अगं हळू, उगाच कोणाला तरी वाटेल मी काय करते आणि काय नाही. अगं त्यात वाटायचं काय, खरंच आहे की. म्हणजे इतकी नामी कल्पना तुझ्याच डोक्यात येऊ शकते. म्हणजे दिगूला पाठवलास पूर्वेला आणि सखूला पश्चिमेला. व्रत पूर्ण करतीये खुळाबाई. पण काय कर रमाई, हे सगळं तुझ्या डोक्यात कसं आलं? म्हणजे असा काही नियम नाही की मी असाच विचार करते, पण काल सहज माझ्या डोक्यात आलं. काय होऊ शकतं, दिवसाला सुरुवात होणार, सखू दिगूला पाडव्याचं उठणं लावणार, ती चुकणार, आपण तिला ओरडणार, मग दिगूला सखू बद्दल सहानुभूती वाटणार, मग तो तिला भेटवस्तू देणार आणि मग सखू त्याला प्रभावित करण्यासाठी काहीतरी कल्पना लढवणार. दसऱ्याच्या दिवशी नाही का सरस्वती काढली, तोरण बनवलं, काल लक्ष्मी पूजनाला तांदळात लक्ष्मी काढली. म्हणजे जवळीक साधण्याची संधी आपणच देतो आणि त्या संधीचा फायदा सखू उचलते, दिगूला आपल्याकडे ओढते, मग मुळावरच खाव घालायचा. दोघांना दोन दिशेला पाठवलं की प्रश्न येतच नाही. विठुरा, आपण नेहमी म्हणायचे की प्रत्येकाच्या मुखातून तूच बोलतोस, मग मी सासूबाईंची आज्ञा कशी मोडू? तू सासूबाईंच्याच मुखातून बोललास असं मी मानते. पाडवा झाला, मग उठणं लावून औक्षण झालं. विठुरा, मैयप्पांना पाडव्याला तेल उठणं लावायची, औक्षण करायची. मला पण ते सगळं करायचं होतं रे, पण हे व्रत पूर्ण झाल्याशिवाय मी आऊंकडे बघू पण नाही शकत. मोती, आपण बाहेर गावी चाललोय ना, तर सखूचा माझ्या बायकोचा रे खूप हिरमोड झाला असेल. बोलून दाखवणार नाही ती, पण मन दुखावेलच ना रे तिचं. पाडव्याची ओवाळणी तरी व्हायलाच हवी होती. बिचारीने रात्रभर जागून भरतकाम केलं होतं. या वसुलीने ना सगळ्याच आनंदावर विरजण घातलं. थोडक्यात काय, कुठे नाक दाबायचं, कुठे पायात पाय घालायचा हे समजायला हवं. आणि हे ज्ञान मला उपजत आहे. आता उद्या तुला मी हे सगळं सांगितलंय तर तू चोरावर मोर होऊ शकतेस याची मला पूर्ण जाणीव आहे. पण मग मी लगेच माझी चाल बदलते. म्हणजे सरळ चालीऐवजी माझी चाल तिरकी होते. आपसू ठरवून काहीच नाही. काहीतरीच काय ग रमाई, मांजरीचं पिल्लू कधी त्याच्या आईला तोंडात घेऊ शकेल का? पण माझा जाऊ दे ना, सखूच्या पाडव्याचा शिमगा मात्र झाला. नाही ग, माझं मुख्य उद्दिष्ट हे नाहीच आहे. दिगू बाहेरगावी गेलाय, अगदी 4-5 दिवसांसाठी गेलाय. आता बाबाजींना दिलेला शब्द पूर्ण करायचा. सखूला वाजत गाजत मठात न्यायचं. त्यासाठीच हा फास आवडलाय. विठुरा, तू माझा सखा आहेस ना, मग तू जे काही ठरवशील ते माझ्या चांगल्यासाठीच असेल. कोण आहे? हा मुलगा का रडतोय?
आसपास कोणीच दिसत नाहीये. कोण आहेस तू बाळा? आणि इथे एकटाच का रडत बसलायस? हे बाळा, बाई 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 बाई, हो त्या बिचाऱ्या सखूला तर माहितच नाहीये. किती भयानक बाई आहे होई. अगं वहिनीला सखू घरात नकोच आहे. आणि तुम्हाला कुठे हवी आहे? अगं माझं कारण वेगळं आहे, त्यांचं कारण वेगळं आहे. बाबाजी जसे सांगणार ना तसं त्या चालतात. वा वा वा, विश्रांतीची वेळ झाली की काय? नाही हो, अहो रगडाभर काम सगळी बसली आहेत ना मी. म्हणजे दाणे कुटून दिले, भाजी चिरून दिली, 4-5 कळशा पाणी आणून दिलं नदीवरून. थकलो म्हणून बसलो होतो. हो का? पण शरीराला कामाची सवय हवीच. जा पेठेत जा आणि वाण सामान घेऊन या. मी जाऊ? मग कमीपणा वाटतोय का? आपल्याच घरचं काम आहे ना. अरे वा, पैके मागता येतील. ते खरंच आहे म्हणा. द्या पैके द्या. मी तुमच्या बारशाच्या घुगऱ्या खाल्ल्यात. काही गरज नाही, आपण महिन्याच्या महिन्याला हिशेब करतो. माझं नाव सांगा, देईल तो सामान. बघितलंस ना बच्चे, हा महामाया कसली आहे ती. अयो हो बाबाजी, मालकीन बाईंना हक्काचा मोहरात सापडलाय हो. नाही म्हणजे हक्काने ओरडतात काय, निघून जाण्याचा आव काय आणला, नुसतीच सोंग हो. बापरे. बैर्या, तू म्हणला म्हणून या दाम्याला आपण त्या मनोरमाबाईंकडे पाठवलं, याची तिकडे नेमणूक केली. योग्यच झालं म्हणायचं नाही का? तर हो, आम्हाला वाटलं होतं साधा प्यादा असेल हे, पण येतो वजीर निघाला. आता याला असं दाम्या दाम्या म्हणणं बरोबर आहे का? दामू शेठ म्हणायला पाहिजे. काय म्हणायला पाहिजे? दामू शेठ. दामू शेठ, पुढं बोला. सांगतो सांगतो. अहो पाडवा सुद्धा साजरा करू दिला नाही हो. तासगावला पाठवून दिलं हो दिगू शेठला. आणि त्या सखूला आधीच पाठवलं हो शिरपूरला म्हणतो मी. म्हणजे मनोरमा तिनं दिलेला सबूत पुरा करणार. आज सखू आमची दासी होणार म्हणजे होणार. हो बाबाजी, ती सखू आजच येणार हो इथे. बैर्या, असा अपमान नाही करायचा तिचा. मुनी मला शेठ म्हणतो की नाही आम्ही, मग जी पोरगी इथं आमच्या मठात येऊन आमची दासी होणार आहे, या मठाची पट्ट शिष्या होणार आहे, तिला असं सखू 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 म्हणलेलं चालणार आहे का? नाही 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 बाबाजी, मी पण त्यांना सखू बाईच म्हणीन हो. मग आता मी काय सांगतोय ते ऐका. या मनोरमेला दवंडी द्यायला सांगितली आहे ना तू? तुम्ही दामू शेठ सांगितली आहे ना? हा, तर मग तुम्ही तिकडची तयारी बघा. बैर्या, तू मनोरमेच्या घरी जायचं बघ. मी ना घेऊन जा, मान सन्मानानं घेऊन यायचंय सखूबाईंना इथं. आपले शिष्य भक्तगण सगळ्यांना घेऊन जा आणि वाजत गाजत सखूबाईंना इकडं घेऊन ये. आणि मग एकदा का सखूबाई इथं आल्या की मग त्यांचा बळी देणार आम्ही.
देवी आई, सासूबाईंनी सांगितलेलं व्रत पूर्ण झालंय. आता मी आऊंच्यासाठी, आऊंच्या सुखासाठी, आरोग्यासाठी, यशासाठी प्रार्थना करते. आणि तुमच्यासाठी, तुमच्या संसारासाठी? अय्या, विसरलेस की मी. देवी आई, आमच्या संसारासाठी मी प्रार्थना करते. देवी आई, सासूबाई म्हणाल्या होत्या व्रत पूर्ण झाल्यावर पाडव्याची ओवाळणी होईल. अहो बरं, ओवाळणी कराय दिगुशेठ आहेतच कुठं घरला? कापडाचं गाठोडं घेऊन कवाच गेले वसुलीला. पण गंगा मावशी तर म्हणाली की अहो बाहेर गावी गेलेत. मग कसं होईल? हो गजा भाऊ. हा, मुंग्यांची रांग लागावी तसं तुमच्या घरातले एका मागोमागे एक वारुळातून बाहेर पडतात. काय विशेष? तुम्हाला का पंचायत? पंचायत राहिलो, हा मी निघालो. थांबा. अहो, आधी कोण कोण गेले ते तरी सांगा ना. पहिले तुमची सून निघाली, मागून तुमचा पुतण्या निघाला, आणि आता तुम्ही सगळे शिरपूरकडे निघाला वाटतं. दिगू तिकडे गेलाय का? कुणीतरी छोटा मुलगा सोबत होता. पण महामायेने तो विरुद्ध दिशेला पाठवलं होतं. मग हा पठ्या वाट बदलून शिरपूरकडे का निघाला? येतो मी. हा या. अरे वा रे वा रमावहिनी, चोरावर मोर आहे सखू. काही नाही, आपल्याला जाऊन प्रत्यक्षात आपल्या डोळ्याने बघून खात्री करायलाच हवी. चला. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अहो, तुम्ही खूप आई अंबेची कृपा. अगं, मी तर वसुलीसाठी निघालो होतो. इथे येणारच नव्हतो, पण आपोआप आलो. असं कसं? अगं, वाट चुकलेला एक लहान मुलगा वाटेत भेटला होता. म्हणाला त्याचे आई वडील शिरपूरला मंदिरात जाणार आहेत. आता त्या लहान जीवाला वाटेवर एकटं कसं सोडायचं, म्हणून त्याला इथवर घेऊन आलो. तो बघ, तो लहान मुलगा. कदाचित तुझी भेट आणि आपला पाडवा व्हायचा असेल, म्हणूनच मी इथवर आलो. दिगुशेठ, पाडवा झाला नाही अजून तुमचा? आई आंब्याची इच्छा आहे की ज्या साक्षीनं तुमचा पाडवा रावळातच व्हावा. घ्या,
छान योग आहे. औक्षण करा. अहो पण मी ओवाळणी घरीच ठेवलीये उशीखाली. आता सखूला काय देणार? अहो तुमच्या हातात ती सोनचाफ्याची वेणी आहे ना. अहो पण मी ती देवीसाठी घेतली होती. अहो प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचा अंश असतोच की. द्या, देवीलाच देतोय असं समजा. पाडव्याची ओवाळणी होऊन दे तुमची. घरी गेल्यावर तुझी ओवाळणी घ्या. माझ्या उशीखाली ठेवली. आता गुरुजी म्हणाले तसं ही सोनचाफ्याची वेणी घे. अहो आता देवीचा प्रसाद मिळालाय ना, आता आणखीन काय हवं? अहो मला पण तुम्हाला काही भेट द्यायची होती. अहो माझ्या उपरण्यावर अहो लिहिलंयस ना. छानच आहे. मी बघितलंय सखू. घरी आल्यावर तू तुझ्या हाताने दे. हो. आता घरी सांगू नकोस. अनेक प्रश्न विचारतील तुला आणि मी आल्यावर सांगेन. मी सांगेन. तुझ्याकडे उत्तर नाहीये. लक्षात आलं ना मी काय म्हंटलय ते? एकाच शब्दात सांगते ना, बळी देण्यापूर्वीची पूजा ना. निदान पाडव्याचं सुख तरी सखूला मिळायला हवं होतं. रमाई बघितलंस काकू कशी मानभावीपणे म्हणतीये. छे, मानभावीपणे नाही, त्या खरंच मनापासून बोलतायत. त्यांना एकूण इथलं जे काही चाललंय ते झेपत नाहीये. हो ना जाऊबाई? हो नाही म्हणजे तसं नाही. दिघूला बाहेरगावी धाडण्याच्या नादात बिचारे हिरमुसली असंच म्हणायचंय ना तुम्हाला? हिरमुसणारच. अहो अपेक्षा वाढत चालल्या ना की अपेक्षा भंगाचं दुःख येतच. सुरुवात आल्या होत्या, काय काय तिच्या डोक्यात भरवलं. हो मग काय, आता स्वप्नरंजन करत असेल. अशी ओवाळणी मिळेल नाही तशी ओवाळणी मिळेल, पण पाडवाच नशिबात नाहीये. त्याला काय करणार? वहिनी 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 झाला झाला, पाडवा साजरा झाला. म्हणजे भाऊजी जे काय बोलताय ना ते विचार करून बोला. अहो दिगू आणि सखूचा पाडवा साजरा झाला आणि पाडव्याची ओवाळणी देखील झाली. उगाच काहीतरी वायफळ बोलून आम्हाला त्रास देऊ नका. वहिनी मी हे बोलतोय ना ते जर खरं ठरलं ना तर मला तुम्ही बक्षीस द्यायला हवं. म्हणजे माझी शिक्षा रद्द व्हायला हवी. अहो नीट सांगा ना काय झालं ते. मग तर काय म्हणे पाडवा झाला. तुम्ही समजताय तितकी सखू बावळट नाहीये आणि तुम्ही समजताय तितका दिगू आईच्या बोलण्यातला पण नाहीये. तुम्हाला वाटत होतं तुम्ही मुळावर घाव घातलात, ह्याचं नाक दाबलत, त्याची मानगूट पकडलीत, ह्याच्या पायात पाय टाकून त्याला पाडलत. मग मुळावरच खाव घालायचा. थोडक्यात काय, कुठे नाक दाबायचं, कुठे पायात पाय घालायचा हे समजायला हवं. भाऊजी
चोरून ऐकण्याच्या सवयी आता बंद करा आणि जे काही पाहिलंय, जे काही सांगायचंय ना, ते टोमणे न मारता सरळ स्वच्छ शब्दात सांगा. वहिनी, शिरपूरला सखू मंदिरात गेली, तिथे दिगू पण गेला आणि मी हे स्वतः बघून आलोय. कोणी सोम्या गोव्या सांगतोय म्हणून सांगत नाहीये, मी माझ्या डोळ्याने बघितलं. तिथे पाडव्याची ओवाळणी सुद्धा झाली. अय्यो अय्यो, म्हणजे धाकट्या मालकांना उशीर होणार हो त्या गावाला पोचायला म्हणतो मी. हो मुनीमजी, तुम्ही पण कान लावून होतात काय हो, भिंतीला म्हणतो मी. भाऊजी, मुनीमजीला काय बोलताय? ते बाबाजी आणि या घरातला मुख्य दुवा आहेत. पुढची व्यवस्था करायला तुम्हाला नाही, त्यांनाच सांगू शकते. पुढची व्यवस्था? आणि त्यांनी ऐकलं नसेल ना, तरी मी स्वतः त्यांना बोलावून सगळं सांगू शकते. मुनीमजी, तुम्ही काय म्हणत होतात? अय्यो मालकीनबाई, तो काशीराम फार चतुर आहे. हा, म्हणजे मालकांना त्या गावी पोचायला उशीर झाला तर तो काशीराम सगळं घरदार टाकेलो विकून म्हणतो मी, आणि जाईल पळून. हो, म्हणूनच रमाईनं तातडीनं धाडलं होतं. पण ती सखू मांजरीसारखी आडवी आली.